सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील पारायणातील दुसऱ्या दिवसाच्या 7व्या अध्यायापासून 14व्या अध्यायापर्यंतचे 13व्या अध्यायापर्यंतचे वाचन करणार आहोत. तरी सर्व श्रोत्यांनी कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अध्याय तुमच्याकडे उपलब्ध होतील आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा आशीर्वादाचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री श्रीपादराजं शरणं प्रपत्ते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील दुसरा अध्याय दिवस, ज्यामध्ये 7 ते 12 अध्याय आपण वाचणार आहोत. अध्याय 7वा, खगोल वर्णन. पहाटे श्री तिरुमलदासांनी आपले आणिक उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य व अपूर्व असे आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महत् भाग्य तुला लाभले आहे. असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पाने तुला लाभला आहे. श्रीपादाने एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे याबद्दल आपण माहिती करून घेऊया. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत, तो कितीही दूर असला तरी ते आकर्षित होऊन त्यांच्या जवळ येत असे. ती शक्ती सुद्धा आता क्षीणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते, ते आता अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थितीही सुद्धा खालावली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यावेळी महाचार्य बापूंनाचार्युल्य त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या गडाकडे जात होते. राजशर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापूंनाचार्युल्य यांच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहत. श्री नृसिंह वर्मा व श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी सुद्धा स्वेच्छेने जात. श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानींच्या मनात आले. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले. नरसावधानींची दृष्टी श्रीपादावर पडली. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी आले. तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत बसलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे पुन्हा हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. पुन्हा नरसावधानीकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी व आजोबा बापूंनाचार्य यांच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णुमाया आहे हे कळतच नव्हते. गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे असे लोक निंदा करू लागले. या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेव्हा तिने पाहिले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याची भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य लाभ जुळून येतात. विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात, तर अविवेकी या लाभास फुकतात. श्रीपाद प्रभूंनी त्या पती पत्नींच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मीसाठी नसून पुढील जन्मासाठी. पुढच्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले.
एखादे समयी सूर्यचंद्राची गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतांसहित कोणाच्याच जीवास शक्य नाही. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले, तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य व नित्य नूतन आहेत. देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. चला जाणून घ्या नरसावधानी व श्रीपाद श्रीवल्लभांचा झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंनी केलेला उपदेश. प्रश्न: तू कोण आहेस? देवता, यक्ष की मांत्रिक? श्रीपाद म्हणाले, मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच. पशु पक्ष्यासहित समस्त प्राणी मात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच. सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे. पुढील प्रश्न: तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? श्रीपाद म्हणाले, निसंशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारे असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरण धारण केले आहे. वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे. म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच ना? श्रीपाद म्हणाले, निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे. तसे निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकार व निराकार व सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण. सर्वच व तूच असताना प्राणीमात्रांना सुख दुःख का संभवतात? श्रीपाद म्हणाले, तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाहीत. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रय असता सुख संपन्न होशील. पुढचा प्रश्न: जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहे असे काहींचे म्हणणे आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे. यातील खरं काय? श्रीपाद म्हणाले, तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस. या तत्वाचे अनुसरण केल्याने सुख आनंद स्थितीस पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धीला पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःस व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनतेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करता असतोस. म्हणून अद्वैत स्थितीत असलेला तरी मोक्ष प्राप्त करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी, विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष सिद्धी किंवा ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मनवाच्या यांस अगोचर आहे. केवळ अनुभवाने जाणले जाते. सावधानी यांनी प्रश्न केला, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात. तर तू अवधूत आहेस का? श्रीपाद म्हणाले, नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वतामयी असल्याची स्थिती माझी आहे. तरी मला या किंचित भेदाचे रहस्य समजले नाही. सावधानी म्हणाली. श्रीपाद म्हणाले, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात.
त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात, महाशक्तीत मी आहे. जीव मनविणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. पुढील प्रश्न. बीजास भाजल्याने परंतु अंकुरित होत नाही, तसे ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झाल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? श्रीपाद म्हणाले, भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्यापूर्वी झाला. पुढील प्रश्न. दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे. श्रीपाद म्हणाले, भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी स्थिती लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रि महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश मात्र नसल्या कारणाने माता अनुसया विख्यात झाली. ब्रह्मा विष्णू रुद्र यांस आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रि महर्षींनी घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्रांप्रमाणे पापपुण्यास अनुसरून सुखदुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसया प्रार्थना करीत असते. कठीण अशा लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतरित केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते, तरु गुलमादीमध्ये अर्धनिद्रा अवस्थेत असते, पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतल्या मानवाने विवेक ज्ञान वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्म्या शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणाम क्रमाचा अधर्म परमात्म्यांच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे माझ्या मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तींच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकांचे रूप दिले. त्रिमूर्तींच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रयांचा अवतार घेऊन अनघादेवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्री वल्लभावतारी वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामधील बदल घडवणे सहज शक्य आहे असं तू जाणावेस. श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेल्या तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाहीस का रे? श्रीपाद म्हणाले, अवश्य तुझे दारिद्र्य हरण करीन, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता, आई वडील किंवा आजोबा कोणाकडूनच याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तो किती. राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू दिले असते तर आजची स्थिती अद्भुवली नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य ऐश्वर्य कीर्ती धन सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फळ म्हणून दारिद्र्य अल्पायुषी कुरूप ख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले जेणेकरून तुझे पुण्य खर्चे झाले. आता तुझे पाप जास्त असल्या कारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे.
हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुझ्या आजोबांनी वैश्यांना पण वैद्योक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? श्रीपाद म्हणाले, सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जीवा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य होत. विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेले परमपवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल व कर्मदेवतांना दिला. नरसिंहवर्मांचे पूर्वज श्री लक्ष्मी नरसिंह सरस्वामींचे अनन्य भक्त, सिंहाचनी होत असलेल्या यागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एक क्रमपद्धतीने ही घटना घडवून आणली. त्या 3 घराण्यांची असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाहीत. माझे वरद असतं त्यांच्यावर वंशी असेल, माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्तान श्रीपादांचे अभय, आता माझ्याविषयी बोलायचे असेल तर काही किंमत नसल्या राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू खराच दुर्दैव आहेस. धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेले सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील ते वेदवाक्य समान असून धर्मसंमत असते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसंमत असले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झाले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे पुण्यफलप्रद आहे, परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडा वेगळे झाले, नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादीने उपचार करतो. शरीराचा एखादा जर भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्या देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे पण अंश आहेत. मी उन्मत्तासारखा पिशाच्यासारखा राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचे शुभाशुभ कर्म याच अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्या का परमेश्वरी वैश्वकुळात अवतरणे झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणार असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र म्हणजे ज्ञानाचे नेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मतमग्न झाले पाहिजे. तुझे मन शाकज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म काय हे बाजारात विकणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्माला आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल मत देश काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून देव कार्य करतो. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचा योगक्षेम अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पुण्य आणि पाप कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्या जवळ आहे. तोलून मापून पाप पुण्याचे फलवाटप करताना मी वैश्य होतो. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र होतो. जीवन मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्यांच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तूच मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? श्रीपादा,
क्षमा कर, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्त प्रभूत आहात. समस्त देवजीवांचा आश्रय तूच आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे. श्रीपाद म्हणाले, आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म असून धर्म प्रचारासाठी बीज रूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेले ब्रह्मांड आहे आणि यातील भाग आतले भाग अंधकारमय असून तेथील परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीस केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदात त्याचे वर्णन केले आहे. त्रेतायुगात पिटिकापुरात भारद्वाज महर्षींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयांच्या तेजास उद्देशून सवितृ काठकाचे आयोजन केले होते. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसू रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षण म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणवणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवास स्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे म्हटले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपलोकात अंजनापतीपूर असे मध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अंबावतीपूर येथे सनक सनंदनादी ऋषींचा निवास आहे. मरलोकात ज्योतिष्मीपुरामध्ये सिद्धार्थी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणांचा वास आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भूलोकात प्रथंतरपुरात विश्वकर्मा नावाचा देवशिल्पीचा वास आहे. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवांचा निवास असलेला एक भागास भूगोल असे म्हणतात. याच्या शिवाय महाभूमी म्हणवणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांडयोजन दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक व भूर्वलोक त्या असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितुल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात या स्वर्ग, मर्त्य, पाताळ असे म्हणतात. आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिच्या मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्यचंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहे. जंबूद्वीप या महाद्वीपावर आहे. जंबूद्वीप या महाभूमीवर आहे व भूलोक व भूवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी, भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलांवर तरंगत असलेले पुष्कर पर्णांचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर वर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. आजोबा, याला भूगोल असे म्हणतात. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जंबूद्वीप नावाचे द्वीप या भूमीवर आहेत. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता, गर्भस्थखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरुखंडी यक्ष व इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपांच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवसत्य, मनु, भूऋषी मानवा समवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जंबूद्वीप असल्या कारणाने भूगोलावर सुद्धा जंबूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार पिठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षात या महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जंबूद्वीपांचा विस्तार 1,00,000 योजना आहे.
जम्बूद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मनू आहे. इतर खंडात दैव योनींचा वास आहे. केवळ कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र यांचे भेद नाही. लवण समुद्राचे लक्षण योजने प्लक्ष द्वीपाचे 2 लक्ष योजने, ईक्षरू समुद्राचे 2 लक्ष योजने, कुशद्वीपाचे 4 लक्ष योजने, सुरा समुद्राचे 4 लक्ष योजने, क्रौच द्वीपांचे 8 लक्ष योजने, सर्पी समुद्राचे 8 लक्ष योजने, शाकद्वीपाचे 16 लक्ष योजने, दधी समुद्राचे 16 लक्ष योजने, शल्मई द्वीपाचे 32 लक्ष योजने, क्षीर समुद्राचे 32 लक्ष योजने, पुष्कर द्वीपाचे 64 लक्ष योजने, शुद्ध जल समुद्राचे 64 लक्ष योजने, चलाचल पर्वताचे 128 लक्ष योजने, चक्रावळी पर्वताचे 256 लक्ष योजने, लोक पर्वताचे 512 लक्ष योजने, तपोभूमीचे 1250 लक्ष योजने असा विस्तार आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही, म्हणून लोकालोक पर्वत व अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांताचे विस्तार कोटी योजने आहे. वराह अवतार किंवा नृसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे नसूर एक सुळा असलेला खडक मृग आहे. द्वीपाधिपती द्वीपादी देवतांचे वर्णन. महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनूने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्ष द्वीपाचे मेधातिथी, शल्मल द्वीपाचे वपुष्मंत, कुश द्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौच द्वीपांचे द्युतिमंत, शाक द्वीपांचे